झी 24 तास एक पाऊल पुढे. महाराष्ट्रात इम्पॅक्टर चालणार काय या विषयावर आपण चर्चा करतोय. पहिला प्रश्न घेऊन मी पहिल्या प्रश्नावर जाण्यापूर्वी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत 2004 साली आणि 2009 साली युतीची महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती होती. भारतीय जनता पक्षाला 2009 मध्ये 9 जागा तर शिवसेनेला 11 जागा होत्या, म्हणजे एकूण 20 जागा त्यांना मिळालेल्या होत्या. 2004 मध्ये ही परिस्थिती काय होती बघूया. एकूण त्यांना 24 जागा मिळाल्या होत्या, 12 भारतीय जनता पक्षाला तर 12 शिवसेनेला, म्हणजे एकूण 2004 आणि 2009 मध्ये 4 जागांचा घट अशी झालेली दिसत होती. हाच प्रश्न घेऊन मी मनोहर जोशी सरांकडे जाणार आहे. मनोहर जोशी सर, मला तुम्ही सांगा, 4 जागा कमी झालेल्या होत्या, त्या जागा ज्या कमी झालेल्या होत्या त्या जागा वाढवण्याकरता आणि त्यात आणखीन किमान 6 ते 7 जागा वाढवण्याकरता तुम्हाला असं वाटत नाही की विशाल महायुती याचं स्वप्न जे पाहिलं गेलेलं होतं त्याची गरज आहे? थोडक्यात मनसे ही एक अपरिहार्यता होती. विशाल महायुती हा जो प्रश्न आहे तो वेगळा आणि मनसेच्या बरोबरची युती हा वेगळा दुसरा प्रश्न आहे. मी एवढंच सांगेन की ही महायुती होणं हे देशाच्या दृष्टीनं आवश्यक आहे. सगळे पक्ष जर विरोधक एकत्र राहिले तर काँग्रेस आजच हाकलण्याचं स्वप्न विरोधकांचं पुरं होईल. परंतु दुर्दैवाने तसं घडत नाही, ते होत नाही. आणि असं असताना आपला पक्ष बळवान करणं हेच आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने खरं म्हणाल तर काँग्रेसनं गेल्या 5 वर्षामध्ये जो कारभार केलेला आहे 4 वर्षात, तो बघितल्यानंतर लक्षात येतं की आता ही लोकांचीच इच्छा आहे. आणीबाणीच्या काळामध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला काँग्रेस पक्ष सत्तेवर नको अशा प्रकारची देशातल्या कोट्यावधींची इच्छा आहे. आणि ही इच्छा असल्यामुळे आम्ही काही करण्यापेक्षा काँग्रेसने जे करू नये ते केल्यामुळे विरोधकांची जिंकण्याची शक्यता वाढलेली आहे याविषयी मला शंका वाटत नाही. एक गोष्ट आपल्या मुद्दाम सांगेन, नुकतीच माननीय उद्धवजी ठाकरे यांची मुलाखत झाली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की शिवसेना कदापि मराठी माणसांचा प्रश्न सोडणार नाही आणि हिंदुत्वाचा आधार सतत घेईल, किंबहुना हिंदू लोकांना सतत आधार वाटेल अशा प्रकारचं काम करेल. आणि हे जाहीर केल्यानंतर शिवसेनेची मतं वाढलेली आहेत याविषयी मला शंका वाटत नाही. आणि म्हणून एका बाजूला हिंदुत्व, एका बाजूला माननीय बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती आणि त्याबरोबरच मराठी माणसांची एकजूट याच्या जोरावरती मागच्यापेक्षा शिवसेनेच्या 4-5 जागा जास्त येणं हे फारसं कठीण आहे असं मला वाटत नाही. हाच प्रश्न घेऊन मला काँग्रेसकडे जायचं आहे की 4 ते 5 जागा काय येतील याचं विश्लेषण शिवसेनेच्या अंगानं काय असू शकतं हे आता मनोहर जोशी सरांनी आपल्याला सांगितलं. सचिन सावंत, मला तुम्ही सांगा, या 4 ते 6 जागा तुमच्याकडून खेचून घेण्याकरता म्हणून शिवसेनेनं आणि भारतीय जनता पक्षानं कंबर कसले असं दिसतंय. माझ्याकडे जवळपास 11 असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये विनर आणि लुजर 2009चे जर आकडे आपण पाहिलेत, मग ते गडचिरोली असेल, मुंबई उत्तर असेल, मुंबई उत्तर पूर्व असेल, रामटेक असेल, पालघर असेल, या सगळ्या ठिकाणी 5% कमी डिफरन्सनी सेना युतीचे सगळे उमेदवार हरलेले होते. या जागा राखण्याकरता म्हणून तुमची रणनीती काय असेल आणि त्याहीपेक्षा सुद्धा या सगळ्या ठिकाणी मनसे हा फॅक्टर असणार आहे की नाही, किंवा मनसे यांच्या बरोबर नाही याचा फायदा तुम्ही नक्की घेणार? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे, 2009ची परिस्थिती आणि आता 2014च्या परिस्थितीमध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर 2009मध्ये आणि 2014मध्ये आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेनं टप्प्याटप्प्यानं आमच्या कामामध्ये आणि एक योजनांमध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं भरीव कामगिरी करून लोकांपर्यंत जात आहोत. त्याचबरोबर 2009चा विरोधी पक्ष ज्या ठिकाणी पाहता आणि 2014चा आता विरोधी पक्ष पाहता, तर मगापासून मी सांगितलं की ह्यांची एक क्रेडिबिलिटी सगळ्यात लोकांच्या समोर संपलेली आहे. ज्या तऱ्हेनं विविध चेहरे, तुम्ही कुठलाही चेहरा घ्या, आज मनसेच्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर आमच्या दृष्टिकोनातून
मनसेने एकत्र लढावं किंवा आता यांचे प्रयत्न झालेले आहेत तर आम्ही शुभेच्छाही देतो त्यांना, आम्हाला काही फरक पडत नाही. कारण या देशामध्ये आता एक प्रकारचं सेक्युलर फोर्सेस आणि नॉन सेक्युलर फोर्सेस याचं ध्रुवीकरण आहे. आणि काँग्रेस पक्षाची हीच भूमिका राहिली की प्रांतवादी, जातीयवादी, धर्मवादी या ज्या शक्ती आहेत त्यांचा विरोध करण्याकरता समविचारी पक्षांची मोड बांधून आम्ही चाललो आहोत. त्यासाठी एनसीपी असेल, कोणी असेल, त्यांना पुढे घेऊन आम्ही नेहमी जातोय. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये मनसेच्या संदर्भामध्ये जर विचार केला जाईल तर मनसेने ज्या तऱ्हेने मराठी माणसाचा उपयोग करून घेतला, ज्या तऱ्हेनं आज कोर्टामध्ये जाताना त्यांना विसर पडला त्याचा, हे सगळं लोकांच्या समोर आहे. ह्या अगोदर मगाशी विवेचन केल्याप्रमाणे ह्यांचेही सगळ्यांचे एक्सपोज झालेले लोकांच्या समोर आहे. आज भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये गडकरी आणि मुंडेंचं समोर येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ह्या सगळ्या प्रश्नांचं जेव्हा विवेचन होईल. आणि दुसरा गोष्ट, पहिल्यांदा 1996 नंतर राष्ट्रीय स्तरावरती हिंदुत्वाचा मुद्दा हे लोक आणत आहेत. 1996 पर्यंत त्यांनी जोपर्यंत ठेवला त्यावेळेला त्यांना कुठलेही जनमत किंवा त्यांच्याबरोबर कुठलेही पक्ष गेले नाहीत. आता 96ची परिस्थिती ते आणतायत. त्यामुळे सगळ्यात मध्ये रिझल्ट तो लोकांच्या बरोबर आहे. 96ची परिस्थिती आणतात. त्या 96ला फक्त 3 सहयोगी पक्ष होते आणि हाच कळीचा मुद्दा असणारे अतुल भातखळकर, मला तुम्ही सांगा की या केवळ 3 पक्षांच्या बळावर महाराष्ट्रातले त्यातले 2 पक्ष आहेत. रिपब्लिकन पार्टी असेल की नसेल हे आता सांगता येत नाही. त्यांची विधानं उलटसुलट होत आहेत. असं असताना खरं सांगा, मनसेची उणीव तुम्हाला जाणवेल की नाही? कारण तुमचे प्रदेशाध्यक्ष त्यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदा मनसेच्या अध्यक्षांनाच भेटायला गेलेले होते. मुळात 2 आता इथले मुद्दे आहेत की एकतर मगाचपासून सचिन सावंत बरंच काय काय बोलत आहेत. त्या सगळ्या मुद्द्यांना उत्तर द्यायची तर मला अर्धा पाऊण तास लागेल. पण मी एका वाक्यातच त्यांची बोलवण करतो की मला पूर्ण खात्री आहे की त्यांना शाळेमध्ये कल्पना विस्तार या प्रश्नाला पैकीच्या पैकी मार्क मिळत असणार. कारण ते जे कल्पना विस्ताराचे अनेक नमुने आत्ता आपले व्यक्त करत होते अर्ध्या 2-2 सेगमेंटमध्ये, ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्याच्याकडे मी फार जात नाही. क्रमांक 1. दुसरा प्रश्न तो तुमचा आहे की मनसेला बरोबर घ्यावं नाही घ्यावं. असं आहे की कुठलाही राजकीय पक्ष, किमान भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, आपली रणनीती ही काही टीव्ही चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर किंवा कोणासमोर मांडणार नाही. क्रमांक 1. मगाशी जे मनोहर जोशी सरांनी म्हटलं की सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं, ही या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. स्वर्गीय राम मनोहर लोहियांनी 60च्या दशकामध्ये अँटी काँग्रेसिझमचा सिद्धांत मांडला होता. तो सिद्धांत आज पुन्हा देशासमोर मोठ्या स्वरूपात उभा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची देशभरात आणि महाराष्ट्रातली ही भूमिका आहे की जे ट्रॅडिशनली ज्यांना विरोधी पक्ष असं म्हटलं जातं, या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्रातल्या निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसच्या सरकारचा पराभव करावा, ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. एवढी आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ. त्यांची भूमिका आहे. परंतु आता टाळीसाठी हात पुढे केला जाणार नाही किंवा जाहीररित्या कोणतेही वक्तव्य मनसेच्या बाबतीत केलं जाणार नाही, ही लक्ष्मण रेषा मात्र आत्ता या ठिकाणी अतुल भातखळकर यांनी पाळलेली आपल्याला दिसते मनसेच्या बाबतीतली. आता मी घेणार एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपल्यासोबत मनोहर जोशी नसणार आहेत. त्यांना धन्यवाद देतो या चर्चेत सहभागी झाल्यानंतर. यानंतरच्या चर्चेमध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा मी चर्चेला घेणार आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रामधलं पुढचं चित्र नेमकं काय असणार आहे, हे 2 पत्रकार आणि विश्लेषकांना विचारणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय महाराष्ट्रात एम फॅक्टर चालणार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.